आज जिंतूर शहरामध्ये जीएसटी महोत्सवानिमित्त जिंतूर शहरातील सर्व व्यापारी बांधवांच्या सोबत हे चर्चासत्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं आणि चर्चासत्राच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आणि सर्वसाधारण जनता सुद्धा या जीएसटी रिफॉर्म्समुळे समाधानी आहे आणि येणारे सण चांगल्या आनंदाने सर्व जनता साजरी करू शकणार आहे. जीएसटी आणि त्यामुळे व्यापाऱ्यांना फायदा झाला असं आपण म्हणतो, परंतु काही व्यापारामध्ये संभ्रम निर्माण काही ज्या वस्तूंवरती जीएसटी कमी करण्यात आलेली आहे त्याचं सर्क्युलर सुद्धा प्रत्येकाला पोहोचवण्यात आलेलं आहे आणि काही वस्तू ह्या जीएसटी पहिली जशी होती त्याच पद्धतीने राहिलेल्या आहेत आणि संभ्रम हे काही दिवसांपुरता असेल. त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून कसं सोयीचं आहे, सोपं आहे, कशा पद्धतीने जीएसटी कमी झालाय, कुठला नाही झालाय, हे सगळं काही व्यापाऱ्यांना सुद्धा एकदा रोजच्या, कारण की 22 तारखेपासून लागू झालेले आहे त्याच्यामुळे ह्या आठवड्याभरातच काय समजेल, त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये त्यांना समजून जाईल. पण व्यापाऱ्यासाठी कार्यशाळा करण्याचा ते आमच्या काही व्यापारी बांधवांना की केंद्र सरकार, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारताच्या अंतर्गत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 5 लाख स्टार्टअप्सला भरीव अशी मदत म्हणजे 60 ते 90% कॅश सबसिडीच्या योजना, 5 लाख ते 50 करोड पर्यंतच्या वेगवेगळ्या मोठ्या 1000 करोड पर्यंतच्या सुद्धा उद्योग इंडस्ट्री जर उभी करायची असेल त्यासाठी या योजना आहेत. पण अनेक आमच्या व्यापारी बांधवांना त्यांचा उद्योग सुद्धा मोठा करायचा आहे, ई कॉमर्सची मदत घेऊन किंवा एवढ्या सबसिडीच्या हजार कोटीच्या सबसिडीच्या योजना आहेत त्या कशा आम्ही घेऊ शकतो ह्याची माहिती आम्हाला आणखीन डिटेलमध्ये पाहिजे यासाठीची विनंती केली आहे. म्हणून एक्सपर्ट लोक या ठिकाणी आणून 1 दिवसाची कार्यशाळा सर्व व्यापारी बांधवांसाठी इथे करण्यात येईल. इथे सेलूचे मोठा कारखाना सुरू केला, सेलूचे पॉवर प्लांटचे काही सुरुवात होणार आहे, परंतु जिंतूरमध्ये अन्याय होता असं वाटतंय ना. हे बघा, सेलूमध्ये तो कारखाना जो तुळजाभवानी साखर कारखाना हा सेलू आणि जिंतूरच्या मध्यस्थानी उभा केलेला आहे आणि IT कंपनी सुद्धा, कारण की रेल रूटवर आहे ते शहर, म्हणून जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना तो तालुका त्यांनी त्यातलं एक खेडेगाव त्यांनी निवडलं आणि त्यामुळे तिथे उभं राहिलेलं आहे. आणि 132 kV सुद्धा सेलूतलं, जे माझे बाबा आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेब हे आमदार होते, त्यांनी ते 2012 मध्ये मंजूर केलं होतं पण झालं नाही. त्याच्यानंतर मग बाबा आमदार नव्हते तर तो प्रश्न तसाच राहिला आणि त्याच्यानंतर पुन्हा आमचं भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर मी पाठपुरावा केला. MERC कडून 2023 ला त्याची मान्यता मिळाली आणि त्याचं काम आता पूर्णत्वाकडे जाताना आपण बघत आहोत, कारण की मी ऊर्जा मंत्री झालेली आहे. आणि जिंतूर तालुक्यामध्ये सुद्धा जेवढे ऍडिशनल सबस्टेशनची मागणी आहे, काही ऍडिशनल पॉवर ट्रान्सफॉर्मर लावायचे आहेत ते सुद्धा लावले आहेत, आधीच लावलेले आहेत, आणखी नवीन सुद्धा या महिन्यामध्ये आपण मंजूर केले आहेत. काही दिवसानंतर तुम्हाला नवीन आणखीन उभे राहिलेले दिसतील, त्यामुळे दुजाभाव असा काही सेलू जिंतूर वरती होत नाही, सगळ्यांना समसमान देते. आणि शेवटी जिंतूर हा मोठा तालुका आहे, जिंतूरवाल्यांसाठी, जिंतूरकरांच्यासाठी, जिंतूरच्या माझ्या मायबाप शेतकरी वर्गासाठी आपण उजवा कालवा किंवा पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्क सिस्टीमने येलदरीचं पाणी 10 ते 12 हजार हेक्टर माझ्या शेतकरी बांधवाची ओलिताखाली येणारे, हाही निर्णय आपण कसे काय विसरलात. तो निर्णय 15 दिवसापूर्वीच झालाय, त्याचं काम सुद्धा येते 1 वर्षामध्ये पूर्ण झालेलं दिसणार आहे. आणि 10-12 हजार हेक्टर पर्यंत न थांबता 50,000 हेक्टर जमीन जिंतूर तालुक्यातील ओलिताखाली आणण्याचा माझा मानस आहे आणि पुढच्या ह्या 5 वर्षामध्ये हे स्वप्न पूर्ण होणार आहे. आज परभणी जिल्ह्याच्या लाडक्या पालकमंत्री माननीय नामदार मेघना दीदी बोर्डीकर यांनी आत्ताच गेल्या महिन्यामध्ये मोदी सरकारने जो निर्णय घेतलेला आहे जीएसटीच्या संदर्भात 2 स्लॅब ठेवले आहेत, त्यानिमित्तानं मंत्री महोदयांनी जिंतूर शहरातील सर्व प्रकारचे व्यापारी आहेत, छोट्यापासून मोठ्यापर्यंत, या सर्वांचं स्नेहमिलन आयोजित करून त्यांच्याशी हितगुज केला, व्यापारी अडचणी समजून घेतल्या. जीएसटीच्या बाबतीत तसेच भारत देशाच्या बाबतीत तसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे जे काही धोरणं आहेत व्यापाऱ्यांच्या संदर्भात, मग उद्योगासंदर्भात असो, आणखीन ज्या ज्या काही गोष्टी असतात त्या करण्यासारख्या, त्या बाबतीत त्यांनी व्यापाऱ्याशी मनोमिलन केलं आणि व्यापाऱ्यांचं सर्व म्हणणं ऐकून घेतलं. त्यांच्या अडचणींसाठी दर 2 ते 3 महिन्यांनी पुन्हा सर्व व्यापाऱ्यांची भेट घेऊन सर्वांची हितगुज करू अशा प्रकारचे जे अभिवाचन दिलं
त्याबद्दल मी सर्व जिंतूर तालुक्यात जिंतूर शहरातील व्यापाऱ्यांच्या वतीने मेघनाताई बोर्डीकर माननीय आमदार परभणी जिल्ह्याचे लाडक्या पालकमंत्री यांचा शतशः ऋणी आणि आभार व्यक्त करतो. केंद्र सरकारने जो जीएसटी रिफॉर्मचा जो निर्णय घेतला त्यामुळे सगळीकडे खूप आनंदाचं वातावरण आहे आणि यामध्ये मंत्री महोदया आमच्या जिंतूर नगरीमध्ये येऊन आम्हाला ज्यांनी वेळ काढून जो त्यांनी वेळ दिला आणि व्यापारी बंधूंनी सुद्धा वेळ काढून इथं आले उपस्थित राहिले त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद करतो. जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेख अली.